ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी। शीतल तेजवानीला अटक झाली आहे। पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट। पार्थ पवारांवर सुद्धा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आरोप आहेत। मात्र त्याच कंपनीची भागीदार असलेल्या शीतल तेजवानीला अटक झाली आहे। आतापर्यंत पोलिसांकडून तिचा जबाब नोंदवला गेलेला होता आणि आता शीतल तेजवानी हिला पुण्यातील जमीन घोटाळ्या प्रकरणामध्ये अटक झाल्याची सर्वात मोठी अपडेट येते। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे। वैभव, अखेर शीतल तेजवानीला अटक झाली आहे, काय माहिती त्याबद्दल? या मुंढवा जमीन घोटाळ्या प्रकरणी पार्थ पवार यांचे नाव आलेलं होतं। मात्र या जमिनीची मूळ वतनदारांकडून वर्ग 2 ची जमीन असतानाही जी खोटी पॉवर ऑफ अटर्नी करून तिच्या आधारे कुलमुखत्यार पत्र करून ही जमीन विक्रीचा व्यवहार जो आहे त्याचा दस्त नोंदणी करण्यात आलेला होता। ते सगळे अधिकार हे या शीतल तेजवानी हिचे होते। साधारणपणे या जमिनीवरती वर्ग 2 ची मालकी असलेल्या 250 जणांची कुलमुखत्यार पत्र तिने 5 ते 15 हजार रुपये देऊन बनवून घेतलेली होती आणि त्याच्या आधारे हा व्यवहार करण्यात आलेला होता। मुळात सरकारी जमिनीचा अशा पद्धतीने व्यवहार करणं ही हा मोठा गुन्हा आहे किंवा सरकारची फसवणूक करणं हा मोठा गुन्हा आहे। त्याच्या आधारे या सगळ्या संदर्भामध्ये वैभव, थोडंसं थांबवतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहे। सुषमा, ते शीतल तेजवानीला अटक झाली, आपली प्रतिक्रिया? शीतल तेजवानी यांना नुसती अटक होऊन जर अटकेचा फार्स केला जाणार असेल तर त्याला काही अर्थ नाही। मुळात ही अटक होत असताना त्यासोबत असणारे इतर सह आरोपी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे का, आणि अटक केल्यानंतरचे चार्जेस काय लावले जातील जेणेकरून या गुन्ह्याचं खरंच गांभीर्य सरकारच्या लक्षात आलेलं आहे का ते लक्षात येईल। अन्यथा नुसताच अटकेचा फार्स करणे आणि नंतर सोडून देणे याला काही अर्थ उरणार नाही। बरं, मात्र या प्रकरणात आता आणखी पुढे काय अपेक्षा आहे तुमच्या? कशी कारवाई व्हायला हवी? याच्यातली अपेक्षा सगळ्यात महत्वाची की याच्यातले जे सगळे सह आरोपी आहेत 99% भागीदारी असणारे पार्थ पवार, या पार्थ पवारांवर सुद्धा गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे। तो गुन्हा जर दाखल होणार नसेल आणि पॉलिटिकल प्रिव्हिलेज मिळणार असतील तर मग नुसताच वरवरची कारवाई करण्यात काय अर्थ आहे? कारण आपण दरवेळेला कधीतरी वर्ग 3 वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांना अटक करतो, त्यांच्यावर गुन्हा दाखल करतो, मात्र मुळात ज्यांच्यामुळे हा गुन्हा घडलेला आहे ते जर आरोपी मोकट सुटत असतील तर या कारवाईला काही अर्थ उरत नाही। बरं, सुषमाताई धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात। तर आर्थिक गुन्हे शाखेकडनं पुण्यात शीतल तेजवानीला अटक झाली आहे। आतापर्यंत जबाब नोंदवण्यासाठी 2 वेळा पोलिसांनी तिला बोलवलेलं होतं, जबाब नोंदवलेला होता। मात्र आता शीतल तेजवानीला अटक झाली पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणामध्ये। आता विरोधकांकडून मागणी होतीये की पार्थ पवार यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हावी। या संदर्भात आपण बोलूयात। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सुद्धा आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। अंजली ताई, या प्रकरणात तुम्ही मागणी करताय की कारवाई व्हावी किंवा तुमच्या बऱ्याच अपेक्षा आहेत, त्यामध्ये शीतल तेजवानीला अटक झाली आहे, काय म्हणाल? आताच्या घटनेला शीतल तेजवानीला अटक झाली आहे ऐकून खरंच खूप बरं वाटलं। आता याच्यातला सगळ्याचा सगळा फ्रॉड म्हणजे ही बाई जी आहे यांनी ह्या व्यतिरिक्त असंख्य जमिनींचे फ्रॉड केले होते। वक्फच्या जमिनीचे केले होते, त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे केले होते, BKCला एका जमिनीचे केले होते आणि याची सगळी माहिती मी EOW ला देखील पाठवली होती। तर ह्या प्रकरणामध्ये आताच्या घटनेला मार्च पासून त्यांनी काय काय केलं म्हणजे अगदी फ्रॉड डॉक्युमेंट सबमिट केले, ते सबमिट केल्यानंतर फ्रॉड LOI मिळवलं त्यांनी स्टॅम्प ड्युटीची जी प्रक्रिया आहे ती किती केली, याच्यात आता कलेक्टरांचा रोल काय होता या सगळ्या गोष्टी आता बाहेर येतीलच। त्यामुळे त्यांना जी अटक झाली आहे खूप बरं झालंय। आता पार्थ पवारचा खरा रोल काय आहे ते लवकरच बाहेर येईल अशी अपेक्षा। अंजलीजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात। तर जी मागणी विरोधकांकडनं म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली, तीच मागणी आता सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सुद्धा करतायत। त्या म्हणतात खूप आनंद झालाय शीतल तेजवानीला अटक झाल्यानंतर, मात्र जे कोणी आणखी यामध्ये सहभागी आहेत या घोटाळ्यामध्ये या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हावी, त्यांनाही अटक व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडनं आणि विरोधकांकडनं केली जाते। पुण्यातील जमीन घोटाळ्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, शीतल तेजवानीला 2 वेळा चौकशीनंतर आज गुन्हे शाखेकडनं अखेर अटक झाली आहे।